नमस्कार, कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण बॅचलर चिकन बनवतोय, म्हणजे झटपट चिकनची भाजी बनवणार आहोत। तर नवशिक्यांना अगदी सहज जमेल। तर 1 किलो चिकन घेतलं आहे। त्यासाठी मी 4 मोठ्या आकाराचे कांदे बारीक कापून घेतले आहेत। 2 मोठे टोमॅटो घेतले आहेत। टोमॅटो आपल्याला पिकलेले घ्यायचे आहेत। अर्धी वाटी कोथिंबीर। आता त्यानंतर 2 इंच आलं घेतलं आहे। 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या। अर्धी वाटी कोथिंबीर घ्यायची आहे। आता यानंतर आपण घेणार आहोत काही खडे मसाले। तर त्यासाठी 2 मध्यम आकाराचे दालचिनीचे तुकडे, 5 ते 6 लवंग, 2 हिरव्या इलायची व 1 मोठा चमचा जिरं व 12 ते 13 काळी मिरी व हिंग घेतलं आहे थोडंसं। तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये आपण घालणार आहोत खडे मसाले। खडे मसाले फुलले की यामध्ये घालायचा आहे कांदा। गॅस आपल्याला हाय ठेवायचा आहे। त्यानंतर कांदा लवकर परतण्यासाठी यामध्ये घालणार आहोत मीठ। मीठ घातल्यामुळे कांदा लवकर परतला जातो। कांदा गुलाबीसर परतल्यानंतर यामध्ये घालायचा आहे आपल्याला टोमॅटो। टोमॅटो शक्यतो आपल्याला पिकलेलाच घ्यायचा आहे, म्हणजे लवकर शिजला जातो व याची आंबट चव भाजीमध्ये येत नाही। याला छान परतून घ्यायचं आहे। परतून घेतल्यानंतर आता हे आपण झाकून ठेवणार आहोत 2 ते 2.5 मिनिटं, म्हणजे हे छान शिजलं जाईल। गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे। कांदा टोमॅटो छान मऊसर असं शिजलं गेलं आहे। तर आता यामध्ये आपण घालणार आहोत आलं लसूण कोथिंबीरीचं वाटण। वाटण घातल्यानंतर परतून घेऊया। आता यानंतर आपण घालणार आहोत पावडर मसाले। तर 2 मोठे चमचे धने पावडर घालायचे आहे। त्यानंतर 3 चमचे चिकन मसाला घ्यायचा आहे, तुम्ही कुठलाही घेऊ शकता। 1.5 चमचा हळद घ्यायची आहे व 2 मोठे चमचे बेडगी मिरची पावडर घ्यायची आहे। यामुळे कलर छान येईल भाजीला। हलवून घेऊया। पावडर मसाले करपू नये म्हणून यामध्ये आपण घालणार आहोत गरम पाणी। सगळ्या रेसिपीमध्ये आपल्याला पाणी गरमच वापरायचं आहे। थोडंसं पाणी घालूया। नंतर याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। मला पाणी थोडंसं कमी वाटलं म्हणून मी परत घातलं आहे। तर पहा, अशा पद्धतीचं पाणी घालून घ्यायचं आहे व आता याला छान तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलं आहे। तर याला मी परतणार आहे थोडंसं अजून तेल सुटेपर्यंत। मसाला छान परतल्यामुळे भाजीला तेल छान सुटतं। तर आपला मसाला परतला गेला आहे। यामध्ये घालायचं आहे चिकन। भाजी बनवायला अतिशय सोपी आहे, नवशिके सहज बनवतील अशी चिकनची रेसिपी मी शेअर केलेली आहे, त्यामुळे नक्की ट्राय करा। तर चिकन घातल्यानंतर हे छान हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये घालायचं आहे 1.5 चमचा मीठ। आपण सुरुवातीला कांद्यामध्ये देखील मीठ घातलं होतं। एकूण या रेसिपीसाठी मी 2.5 चमचे मीठ वापरलं आहे। याला छान परतून घेऊया। परतल्यानंतर आता यामध्ये आपण लगेच पाणी न घालता यावरती झाकण ठेवणार आहोत व ताटामध्ये अशा प्रकारे 1.5 ते 2 ग्लास पाणी घालायचं आहे। हेच गरम झालेलं पाणी आपण भाजीमध्ये घालणार आहोत। तर पहा, 10 ते 12 मिनिटांनी याला छान पाणी सुटलं आहे व ताटातलं गरम पाणी यामध्ये घालायचं आहे। असं केल्यामुळे भाजीला चव छान येते। हलवून घेऊया। आता याला मी परत झाकून ठेवणार आहे व परत याला 5 ते 6 मिनिटं बारीक गॅसवरती शिजून घेणार आहे। ताटावरती पाणी घालायचं आहे। वरच्या उष्णतेने व खालच्या उष्णतेने भाजी लवकर शिजली जाते।
तर तयार झाली आपली मस्त अशी चिकनची भाजी। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। शिजलं का नाही ते पाहायचं आहे। तर मस्त मऊसर असं चिकन शिजवायचं आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। कुठलीही पूर्वतयारी न करता अतिशय झटपट ही भाजी तयार होते। मी इथं सांगितलेलं प्रमाण वापरून तुम्ही अर्धा किलो चिकनची भाजी सहज बनवू शकता। स्पेशली आजची रेसिपी बॅचलर मुलं व मुलींसाठी आहे। त्यांना नक्कीच जमेल, नक्की ट्राय करा। अतिशय सुंदर झाली होती भाजी। धन्यवाद।